दादा काहीतरी कर. काय करू? आई बसली आतमध्ये. एक्सक्यूज मी मॅम, तुम्ही जरा बाहेर थांबता का प्लीज? धैर्य सरांची परिस्थिती खूप नाजूक आहे. प्लीज तुम्ही थोडं बाहेर थांबता का? त्यांना आता इंजेक्शन सुद्धा द्यायचे आहेत. मॅडम प्लीज तुम्ही जरा बाहेर थांबता का? आईला बाहेर घेऊन ये. आई आई नर्स आलेत, त्यांना काम करायचंय. करू दे ना त्यांना काम करायला. धैर्य बरं कसं होणार जर नर्सनी त्यांचं काम केलं नाही तर? सांग बरं. ऐक तू माझं, काही होणार नाही आपल्या धैर्याला, काही होत नाही. तू नको काळजी करू. चल बरं चल, त्यांना काम करू दे. चल चल चल, उठ उठ. आई मी आहे ना, उठ बरं चल. नर्स काम करा. चल बरं ये. बस इकडे. बस 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 बस. विलास, मला धैर्याची खूप काळजी वाटते रे. बरा होईल ना रे तो? आई अगं तू अजिबात काळजी करू नको. धैर्याला आपल्या काही होणार नाही. आपण त्याला ना बेस्ट मध्ये बेस्ट ट्रीटमेंट देऊ. आपण आपला धैर्य बरा होणार बघतो. अगं किती काळजी करशील आई, पण तुझी पुढची सगळी काळजी आता मी संपवणार आहे. एवढी भारी ट्रीटमेंट करणार आहे की नाही तुझ्या लाडक्या लेकावर, त्या धैर्याचा साधा केस पण तुला दिसणार नाही. सावे, पुढचे 24 तास लई क्रिटिकल आहेत असं म्हणाला डॉक्टर. रीने, धैर्यांना काही होणार नाहीये. मी त्यांना काही होऊच देणार नाही. देवा, माझ्यासाठी, माझ्या विश्वासासाठी तुला धैर्यांना या सगळ्यातून बाहेर काढावंच लागल. जोपर्यंत धैर्य बरे होत नाही तोपर्यंत मी तुला हाक मारतच राहणार. आणि तुला ती हाक ऐकावीच लागणार आहे. अहो काय करताय तुम्ही? अहो माझा लाडका भाऊ आहे. माझाच काय, घरातल्या सगळ्यांच्या गळ्यातलं ताईत आहे.